राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात। इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी। ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल। तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे। संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64। मी अतुल रामदास सुर्वे, राहणार शिरोली बुद्रुक, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मी इथं या रोडनी याला बोटाला चाललो होतो, तर काय विषय आला का गाडीचा समोर एकदम ट्रॅफिक जाम झालं। माझ्या पुढे कमीत कमी 50 गाड्या उभ्या होत्या। मी त्या गाडीच्या समोर उभा राहिलो, मी गाडींच्या मागं उभा होतो। मागून एक स्विफ्ट गाडी आली आणि तिने मला मागून ठोकलं। काय माझी गाडी रोडला उभी होती, माझ्या पुढं कमीत कमी 50 गाड्यांची लाईन होती। त्या लाईनीत मी पण उभा होतो आणि माझ्या मागून आलेल्या गाडी मला फास्टमध्ये धडक दिल्यानंतर मी जागेवर उभा राहिलो। मी गाडीतून म्हणजे गाडी जशी मी थोडीशी मी ढकलली मागून, तर मी थोडासा उतरलो आणि बघितलं मागे येऊन, तर मागे एक गाडीवाला होता, त्याने गाडी मागून ठोकल्यामुळे मी त्याला विचारलं, बघ तुम्हाला माझा ब्रेकच लागला नाही, मी तुम्हाला येऊन डायरेक्ट ठोकलो, माझी चुकी जाईल, तुम्हाला असं बोला। त्याच्यानंतर त्याचे घरातली फॅमिली वगैरे होती, त्यांनी मला शिव्या द्यायला चालू केली, तुम्हाला कळत नाही काय, अचानक ब्रेक मारला। पण त्या ड्रायव्हरला मी सांगितलं, साहेब बघा तुम्ही गाड्या म्हणलं 50 गाड्या उभ्या आहेत मागं, त्यांच्याकडे बघा, मी काय मनाने मी काय मुद्दाम गाडी थांबवलेली नाही, मागून तुम्ही ठोकल्या, मग मागच्या पुढच्या थांबल्या म्हणून मी माझी गाडी थांबवली। तर मग ते विषय झाला। त्याच्यानंतर त्या बाया जास्त बोलायला लागल्या। त्या बायानंतर हे धाब्यावाले तिथं आल्यानंतर मला नाही तर शिवाय दिल्या आणि मला आहे ना एक कान म्हणजे तिथंच हाणायला लागला आणि तिथून मला वडीत आणलं, इथं तलावर बेलावर दाखवायला लागला। काय या गावाचं नाव तुम्हाला काही विचारलं कुठला आहे? तो मला म्हणला तू कुठला आहे? म्हणलं मी इथलाच आहे, शिरोली बुद्रुक मधला। तर तो मला म्हणायला लागला शिरोली बुद्रुक लय लांब आहे, मी इथलाच आहे म्हणला। कुठल्या गावचा? मला म्हणला चेअरमनच्या गाव। मग चेअरमनच्या गावाचा असला म्हणून काही कोणाला पण बोलणार का? मी त्याला एकही शब्द मी त्याला हात जोडून त्या बायांना पण मी तुम्हाला काही ठोकलेलं नाही। त्या बायांनी मी त्या गाडीचा जो ड्रायव्हर होता त्याने येऊन ठोकले, तर त्याने येऊन ठोकल्यामुळे मग मी आता त्यांना काही बोलू शकत नाही। शेवटी लेडीज होते, मी एकटाच माझ्या गाडीत होतो, जेव्हा मला काही जास्त बोलता यायला नाही। मॉब होता, मॉबनी मला सांगितलं का बुवा तुम्ही काही बोलू नका, तुमची चूक नाही आहे। तरी पण त्यांनी तुम्हाला त्या धाब्यावाले नेऊन मारले। त्यांनी मारल्यामुळे तो आता तिकडून मला मारून गचांडी तिकडं त्याच्या हॉटेलकडे वगैरे घेऊन आला। पण मी त्याला बोललो, मी काही बोललो नाही। त्यानंतर मी म्हणजे माझ्या मित्रांना वगैरे बोलावलं, तर मी त्याच्याबद्दल मी त्याला काही एकही चुकीचा शब्द बोललेला नाही। उलट तो मला म्हणतोय आता नंतर मला म्हणायला लागला का तुम्ही मला मी तुम्हाला मारलंच नाही असं म्हणायला लागला। असं चेअरमनच्या गावचं म्हणजे चेअरमन कोण? सत्यशीलदादा शेरकर, आमच्या गावचे चेअरमन। मी त्यांना काही फोन वगैरे केला नाही किंवा त्यांनी मला विचारलं तू कोणत्या गावचा, तेव्हा मी म्हणलं बुवा आम्ही शिरोलीचा आहे, शिरोली बुद्रुकचा। तो म्हणला चेअरमनच्या गावचा का? हा म्हणलं हा चेअरमनच्याच गावचा। मग आता असं त्यानंतर काय आलं? त्यानंतर त्यांनी मला मारायला लागला। मग काय म्हणजे त्यांनी मला मारलं। एक सकाळी मला कॉल होता, एक काहीतरी ॲक्सिडेंट झाल्यानंतर, त्याच्यानंतर एक 2-4 तासाच्या नंतरही एक कॉल आला। आमचे विजू आगमारी असतील किंवा आतिसा असेल, यांनी कॉल केला का आमच्या मित्रांना अशी गोष्ट घडली। अशा घडल्याच्या नंतर मी म्हणलं मिटलं असेल, पण नाही, मी तर आल्याच्या नंतरही मी आलो, गाडीतून उतरलं, मी त्यांना मी विचारलं या इकडे। त्यांनी त्यांच्या काउंटरवरती आता पण तुम्ही जाऊन बघू शकता, हॉटेलच्या समोरच आहे आपण, तिथे एक मिरचीचा डबा ठेवला होता। मिरचीच्या डब्यात त्यांचा हात वरून तलवार काढली त्यांनी। दादा असतील, दादा तुम्ही होते तलवारीच्या टायमाला का नव्हते? अजून गावातले बरंच काही माणसं असतील, पोलीस पाटील असतील इथे किंवा सगळे तलवार। त्याच्यानंतर ती 112ला कॉल केला, 112 गाडी आली, त्यांनी तलवार मागं फेकून दिली। फेकल्याच्या नंतर त्याची झडती घेताना इथे शेड असेल त्याच्यामध्ये 5 ते 6 बॉक्स निघले।
इथून आतमध्ये याचं डिझेलचं पण निघलं 112 वाल्यांना किंवा स्थानिक आपल्याला सगळ्यांना तिथे दाखवलं किंवा आतमध्ये पण आता यांचा माल निघला भरपूर काही दारूचा किंवा यांनी मागं फेकून दिलेला पण निघला सगळं आणून गाडी ठेवण्यासाठी परमिट घेऊन गेले. ह्या गाडीमध्ये आता तुम्ही बघू शकता आता लाईव्ह तुम्हाला दाखवू शकतो मी. दाखवू का? ये तुम्हाला दाखवतो. गाडीचा नंबर घ्या. आतमध्ये खंबे पडले तेव्हा ते चावी नाही. गाडी चार्जिंगला लावली आणि चावीने असं नाही. हे बघा आतमध्ये दाखवतो तुम्हाला. बघा इकडनं गाडी चार्ज पोलिसांना सांगतात चावी नाही म्हणून. दंडशाही करायचा काळ नाही. मागून दाखवा गाडी दिसते दारू दिसते गाडी. हो आहे ना दारू आहे ना दारू आहे ना बघा ना दाखवतो तुम्हाला. मग पोलिसांनी बाकीची जी हॉटेलमधली दारू आहे आमच्याकडे शूटिंग आहे तुम्हाला दाखवतो. या इकडे दाखवतो तुम्हाला. तलवार गाडी सगळं दाखवतो. तलवार पण आणली का? मग सगळं आहे ना. तलवार बी आहे गाडी आहे सगळं असं. सांगायचे कारण साहेब एवढंच का 5 तास जर एखादं भांडण रोडवरचं मिटत नाही. व्यवसाय करता रोडच्या कोपऱ्याला गाडीचा धंदा आहे गाडीचं होऊ शकतं पण यांनी 5 तास माणसं बसून ठेवली. एखाद्याला तलवार दाखवणं किंवा हाणणं मारणं हा व्यावसायिक कार्यकर्ता नाही. 24 तास चालू नाही. 24 तास त्यांनी चालू द्या. शेवटी हा व्यवसाय चालू द्या हरकत नाही पण असा वेगळ्या वळणाला चालू नका. दारू सापडली आज उद्या चौकशी केली किंवा 4 जणांनी आज उगा सांगितलं. आता मेरा धोळा फाट्यामध्ये आहे मोठ्या गावचा व्यवसाय काय आम्हाला याची नेहमी ऑर्डर असते. इथं सांगणं असतं काळे खंडे गेटमध्ये हॉटेल आहे दादागिरी करतो निमेराचं 2-3 वाजता दारू विकतो. हे चुकीचं आहे. फार चुकीचं आहे. दारू सापडली त्यांना तरी बोलतो तुम्ही या तुम्हाला दारू दाखवतो 2 मिनिटात किंवा यांनी हाणणं कुठं गेले ते कोणाला मारलं? हां त्यांना मारलं. 5 तास झाले मारून तरी पाहिजे. हॉटेलवरती भांडण करायचे कारण साहेब काहीच नाही. हॉटेलवाल्यांनी समजूत दिली पाहिजे त्या माणसाला. मारलं सॉरी माणसाला सांगितलं पाहिजे. आमच्या समोर झालं डिपार्टमेंट आलं डिपार्टमेंटला सांगितलं पाहिजे साहेब अशी वस्तुस्थिती घडली उद्या विचारणार पंचनामा करणार समोरच महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा.